हरियाणामध्ये एका टेनिस प्लेअरचा मृत्यू झाला. ऐकली का तुम्ही कहाणी? इंटरनॅशनल टेनिस प्लेअर मुलगी होती, वडिलांनी गोळ्या मारल्या. एक ऍसेट आपण हरवली ना. एकतर मुली शिकत नाहीत, शिकल्या तर कॉलेज पर्यंत शिकतात, शिकल्यानंतर लग्न करून टाकतात. त्यातली एक प्लेअर, टेनिस प्लेअर, इंटरनॅशनल लेवलची टेनिस प्लेअर, जी उद्या कदाचित आपल्यासाठी एक मेडल घेऊन येऊ शकली असती, ती कशाची बळी पडली? काय चुकलं होतं तिचं? ती मुलगी होती. तो मुलगा असला असता तर नाही गोळ्या मारल्या. आणि गोळ्या का मारल्या? आता ही केस कोर्टात जेव्हा डिसाईड होईल तेव्हा होईल, पण प्राइमा फेसी जी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळते ती इन्फॉर्मेशन ही आहे की 4 लोग क्या कहेंगे या दबावाखाली वडिलांनी मुलीला गोळी मारलेली आहे. म्हणजे आपण जे भ्रूण हत्याबद्दल बोलतोय किंवा चाइल्ड मोर्टॅलिटी रेट बद्दल बोलतोय, इन्फॅन्टिसाइड मोर्टॅलिटी रेट बद्दल बोलतोय किंवा सती प्रथेबद्दल बोलतोय, आजही सती बंद झालेली आहे का? ही सती नाहीये का? यू किल्ड युअर डॉटर फॉर द सेक ऑफ 4 पीपल. हे कुठे चाललंय ना? मग याला अँगल काय आहे? सोशलॉजिकल अँगल आहे, याला कल्चरल अँगल आहे, याला पॉलिटिकल अँगल सुद्धा मिळेल.